मोन्या पाणी दे. हो देतो. त्या मुलीने मोन्याला कसं काय पसंत केलं? जाऊ दे. या आजकालच्या मुली ना खरंच ना अक्कला नसतात त्यांना. वयाचं भान नाही, कुणाचं लग्न झालंय नाही झालंय काही विचारच करायचा नाही. समीर भाऊजींना काय वाटलं असेल ना काही कळतच नाही बाई. हो बघ ना, समीरला किती वाईट वाटलं असेल. मी नाही म्हटलं तरी तो माझ्याच वयाचा आहे ना, एकत्रच वाढलो आम्ही, तरी बिचारा. म्हणजे तुला काय मोन्या किती वेळ ते शर्ट घालून नाहीस तू? अरे मळलाय तो, दिवसभर घातलायस तू. समीर भाऊजीने सुद्धा देऊन आला होतास की नाही? मग तू जा, काढ जाते शर्ट, जा. बस हा जा. सम्या, अरे काय हालत करून घेतली तू स्वतःची? अरे टेन्शन कशाला घेतो? आपण दुसरी मुलगी बघू ना. हा, दुसरी पोरगी बघू ना आपण. पण आम्ही ऐकले ते खरे खरे. ती पोरगी म्हणे मोनेला प्रपोज करून गेली. नाही, अरे प्रपोज असं नाही केलं तिने. तिला फक्त मोहनशी लग्न करायचं होतं असं म्हणाली ती. घ्या सम्या, आता असं खाल्लं काय ना असं खाल्लं काय, जाणार पोटातच आहे ना. पण नुसताच दूर झालाय राव. अख्ख्या चाळीत खबर पसरली ती पोरगी मोहन्याला. सम्या, काय रे तुझी अवस्था? हा हे मला सांग, तू असं काय केलंस की त्या मुलीने तुझ्याऐवजी मोहनला पसंत केलं? हे सगळं ना या शर्टामुळे झालंय. अरे टोचत होतं मला सारखं काहीतरी. काय सम्या, जरा कंट्रोल नाही करता आलं, लगेच शर्ट काढलं टोचायला लागलं म्हणतो. सम्या, ही कितवी मुलगी होती? सेंचुरी मारली असेल यानं. समीर साहेब, कुठं आहे ती मुलगी? नाही, मी हाकलून दिली तिला, स्पष्टपणे नकार दिला. म्हटलं अशा मुलीशी मला लग्नच करायचं नाहीये. हा. मग आता काय करणार? आता 121. आता फक्त एकच मुलगी माझी बायको होऊ शकते. बरं झालं गेली ती. मालकांवर डोळा ठेवते. सम्या आर गेली. पण मला काय वाटतं माहितीये का सम्या, तू आयुष्यभर ब्रह्मचारीच राहणार आहे. तरी तुमच्यासारखे मित्र असल्यावर काय होणार? रे आम्ही काय केलं आता? अरे तुम्हीच केलं. हा, तुमच्यामुळेच. गप्पापणे तो मोहनने दिलेला शर्ट घातला असता तर हे सगळं झालंच नसतं. मोठे आले मित्र. खबरदार, यापुढे हा शर्ट घालशील तर. शोभा, हा तुझा आवडता शर्ट आहे ना? हो, पण आता मीच सांगते ना, हा शर्ट पुन्हा घालायचा नाही, कळला? बर. अरे काय रे, काय मगाशी काय म्हणालास तू? काय तुझं आणि समीर भाऊजींचं वय सेम आहे. हा म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला काय नाही. नाही नाही, काय म्हणायचंय काय तुला? हा खोटं बोलतोय मास्टरड्या. मला तर पक्का संशय त्या मुलीचं आणि ह्याचं काहीतरी लफडं असणार. हो काय? उगाच नाही मास्टरड्या उशिरा आलाय. अहो सासूबाई, असं काही नाहीये हो. शोभे, या दोघांचा काहीतरी डाव असणार. म्हणूनच त्या मुलीनं याला पसंत केला. अरे मास्टरड्याला कोण पसंत करणार? शोभा, अगं त्या मुलीला मी ओळखत सुद्धा नाही. तू गप्पा बस रे. शोभाताई, जेवायला वाढू का? आणि तुम्ही पण इथे आता जेवून जा. आज शोभाताईने स्वतःच्या हाताने जेवण बनवलंय. गरम करून वाढायला घे. दुर्बुद्धी सुचली नाही याच्यासाठी जेवण बनवलं. हं? चल वाढायला घे. भांडी वाढायलाच देते आता. थँक्यू. सम्या काय करत असेल? रडत बसला असेल घरात. ए मोन्या, मदन, अरे मोन्या बघ कसला खुश दिसतोय. अरे रावल्या, आता तूच मला सांग, तुला जर का आता दुसऱ्या कुठल्या मुलीने लग्नासाठी मागणी घातली तर तू खुश नाही का दिसणार? हा, ते तर आहेच ना. पण शोभा वहिनीने नुसता झुर केला असेल, जागेवर ठेवलं नसेल घरात. समीर, ए समीर ऐक ना. समीर ऐक. समीर ऐक. अरे
सॉरी समीर, पण हे सगळं त्या लकी शर्टामुळे झालं. म्हणून मुद्दामून तो शर्ट मी तुला दिला होता, पण तू भानू बरोबर परत पाठवून दिलास. नको रे वाईट वाटून घेऊस. आपण तुझ्यासाठी दुसरी मुलगी बघू. ऐक ना अनु खाली ना भांडीवाली आली. मी तुला काही कपडे देते, तिला नेऊन दे. हे प्लास्टिक बंदी झाल्यापासून ना घरात डबेच कमी पडतायत ग. कुठे सामान ठेवायचं काही कळतच नाहीये. हा थांब, देते कपडे. हा हे घे कपडे. आणि स्टीलचा डबाच घे. हा डबा नीट बघून घे. जा. होय. अजून काय कपडे? ए ले लो चम्मच. अगं वो नहीं, वो बड़ा चम्मच देना. नहीं नहीं, वो नहीं मिल सकता. का नहीं मिल सकता? अगर ये छोटा चम्मच है ना, टोप के नीचे पड़ता है, फिर हाथ डाल के निकालना पड़ता है ना. वो बड़ा दे देना छोटा. नहीं नहीं. ए मावशी, दे की तो मोठा चमचा. देते ना ताई, घ्या. आणि हे घ्या कपडे, आणि मला एक मस्त डबा द्या. काय ग हे टवळे, तुला मराठी बोलता येतं ना? मग एवढा हिंदीत का बोलत होती माझ्या बरोबर? अहो पण तुम्ही हिंदीमध्ये बोलत होता माझ्याशी, मग मी हिंदीमध्येच बोलली की तुमच्याशी. तुला काय झालं दात काढायला? हा घ्या डबा. एवढा छोटा डबा? आपण याच्यापेक्षा मोठा डबा नाही ना माझ्याकडं. मग आणखी काहीतरी दे. आता आणखी काय देऊ? हे नाही नको, अजून काहीतरी दे मला. अजून पण. हा मला कप दे. पण त्यासाठी आणखी कपडे द्यावे लागतील की? आणखी कशाला? एवढे कपडे दिले की म्या. हा डबा आणि कप हे दोन्ही घेऊन जाते म्या. भांडी भांडी भांडी. मावशी ओ भांडीवाली मावशी, थांबा थांबा थांबा. कुठं चालल्या तुम्ही? मला भांडी द्या ना. अहो म्या कुठे नाही म्हणाली, माझं कामच आहे ते. हा या. बोला. काय काय हवंय तुम्हाला? काय काय म्हणजे आता हे बघा, ही माझ्याकडे ही कापड आहेत. मला सांग. हा बघा, ही आहेत. मला सांगा कुठली भांडी मिळतील. याच्यावर हे ताट घे. एकच एकच ताट? मावशी तुम्हाला काय वाटलं मला काही माहित नाही? मी बघितलं नाही तुम्हाला? तुम्ही मगाशी भानूला स्टीलचा डबा आणि स्टीलचा मग दिला. मग तुम्हाला काय हवंय घ्या की. हा काय काय घेऊ? किसली नाही, एक काम करा, ताटली तो चमच नाही. थांबा, मी माझ्याकडे तांब्या पण नाही. अहो काय लावलंय तुम्ही? हा का धंद्याची खोटी करताय? हा ठेवा. अहो ठेवा म्हणजे. अंजू काय काय करते तू? राहुल बघ ना, मी तुझे कपडे देऊन भांडी घेते. ए यार तू नुसताच दूर करते काय? कशाला देते तू हे कपडे? हा अरे असं कसं? आज कसं माझे आवडते कपडे ते. हा मग माझे ना आवडतेत ना. ओ ताई, हे घ्या आणि ह्याच्या बदल्यात मला कमंडलू द्या. काय द्या? कमंडलू. संन्यास घेतो. काहीच उरलं नाहीये माझ्या आयुष्यात. ओ साहेब, म्हणजे कमांडोल वगैरे काही ठेवत नाही मी. दुसरं काय हवं तर घ्या तुम्ही. संन्यास. आता फक्त संन्यास पाहिजे मला. सम्या गप गप, कशाला टेन्शन घेतो तू? हा होईल ना यार तुझं लग्न आज उद्या 10-15 वर्षांनी. 50 एक होईल लग्न. ओ मावशी,
हे कपडे घ्या आणि मला स्टीलचे डंबेल्स द्या, डंबेल्स. अहो साहेब, काय चाललंय काय तुमचं? हा अहो, का उगाच धंद्याची खोटी करताय तुम्ही? घ्या, निघू दे मला. घ्या तुमची भांडी खोटी करतायत माझ्या धंद्याची. मावशी थांब ना तू. नाही नाही, अगं लय निघते मी. मावशी थांब ना, हे बघ ना, ह्याच्यातून दे ना, किसनी पाहिजे मला. काय देणार नाही. ओ ताई, आपली काय बी ओ, नुसती टाइमपास ओ चाललंय वहिनी, सगळ्यांचं. ओ मला ते कमंडलो द्या ना. समीर भाऊजी, तुम्ही संन्यास वगैरे कशाला घेता? अहो, माझ्या गावाकडच्या मावस मावशीच्या जावेच्या मैत्रिणीची मुलगी आहे, तिच्याशी बोलू ना तुमच्या लग्नाचं. हा, बोलू ना, टेन्शन नका घेऊ. तुला राग आला होता ना अंजू? जा ना घरी. ठीक आहे, जाती. तू जावायचं बिवायचं करायला बघ. ए, समीर, तू संन्यास घेणार असेल तर एक काम कर ना, मला तुझं घर दे ना, मला तिथे जिम खोलायची. अरे हे बेस्ट आहे. हा. हे बघ, असं पण त्या घरात तुझा एक पण बिझनेस चालला नाही. त्याला जिम उघडू दे ना. तुझं नशीब कुठं मोहण्यासारखं आहे. हा? त्याला उघडू दे जिम. चल. नक्की द्या. मोहन म्हणाला हे सगळं लकी शर्ट मुळे झालंय त्याच्या. मोहन कडून त्याचा लकी शर्ट मागून घेतो. मालक आलात तुम्ही? द्या चहा घेणार. हो, मी घेणार आहे. मोन्या, चहा कर. हो बनवतो. मालक मी बनवते, तुम्ही हात पाय धुवून घ्या. हो राहू दे, मी करतो. शोभा, चहा. खाली ठेव. ठेव तिथेच. मालक हो, तुम्हाला किती वेळा सांगितलं असं घरात जादू करून नवीन गोष्टी आणत जाऊ नका म्हणून. मालक मी जादू नाही केली. भांडीवालीला जुने कपडे देऊन तिच्याकडनं हा कप घेतलाय. आता आजपासून ना तुम्ही या कपातनं चहा प्या. बरं. अरे वा, चहा चाललाय. ते मला पण चालेल. हो. हा हा, हे घे. हे घे. काय काम होतं समीर? अरे हो, अरे मला तो तुझा आहे ना लकी शर्ट पाहिजे उद्यासाठी. काय आहे ना, मी नवीन बिझनेस सुरू करायचा विचार करतोय. बघूया आता या तुझ्या लकी शर्टने तरी काय होतं का. शोभा, कुठे ठेवलाय तो शर्ट? तो शर्ट तो दिला मी भांडीवालीला. 15 वर्ष जुना शर्ट आहे. किती वापरणार आहेस? काय यार मोहना, तू पण जाऊ दे, मी माझं बघीन काय ते. अरे पण समीर, मालक सॉरी, मला माहित नव्हतं की तो तुमचा आवडीचा शर्ट आहे. त्या शर्टाच्या माझ्या खूप आठवणी आहेत. माहितीये मला, तुम्ही शोभाताईंना त्या शर्टामध्ये बघायला गेला होता ना. हो. आणि नुसतं एवढंच नाही, म्हणजे एकदा मी ना तो शर्ट घालून शोभा बरोबर चौपाटीवर फिरायला गेलो होतो. आणि परत येताना
नंतर खूप दिवस मी तो शर्ट तसाच लपवून ठेवला होता, आमच्या प्रेमाची आठवण म्हणून. शोभाने एक दिवस नकळत माझ्या हात तो शर्ट धुवून टाकला. पण त्या दिवशीपासूनच मला वाटतं तो शर्ट माझ्यासाठी लकी झाला. शोभा कशी काय विसरली? मालक, मी आता तुम्हाला असं उदास नाही बघू शकत. थांबा, मी आता तुमच्यासाठी ना तसाच एक शर्ट आणते. अहो नको नको, तशाच शर्टला त्या शर्टची सर नाही येणार. मालक, मालकांसाठी एवढा महत्वाचा शर्ट हाय तो. आता काय बी झालं ना तरी मी आता शर्ट आणणारच. ए मावशी, ताई तुम्ही इकडं? वय मावशी, मी सकाळी तुला कपडे दिले होते ना, त्यातला मला एक शर्ट हवाय. त्या बदल्यात तुला तुझी भांडी परत हवी असतील ना तर हे घे. मी एक कप पण दिला होता. ठीक आहे. पण ताई, म्हणजे आमचं कसं आहे, कपडे घेऊन भांडी द्यायचं काम आहे आमचं. म्हणजे आता ही भांडी परत घेऊन मी तरी काय करू? मला पण माझा धंदा करायचा ना. घ्या घ्या. आहे, आज तरी एखादं चांगलं शर्ट घेऊन ये ना, उद्या मला इंटरव्ह्यूला जायचं आहे. मावशी, आमच्या मालकांचा शर्ट तुझ्या मुलाला नाही होणार. तुझ्या मुलाला इंटरव्ह्यूला जायचंय ना, म्हणून तुला शर्ट हवाय ना. हे घे कपडे, नवे कोरे आहेत. अगं आपल्याला चालतात जुने कपडे, पण तुझा मुलगा मोठ्या ऑफिसात जाणार आहे ना, मग त्याला नवीन कपडे नको का? साहेब वाटला पाहिजे ना तो. ताई, खूप उपकार झाले हो तुमचे माझ्यावर. इतक्या वर्षात लेकानी नवा कपडा सुद्धा अंगाला लावला नव्हता. घेऊन जा सगळे कपडे तुमचे. नाही, मला समजे कपडे नकोयत, मला फक्त तो शर्ट हवाय. हो, थांबा देते. हा, तो शर्ट हा वय. घ्या. हे घ्या तुमचे कपडे. मोन्या, अरे अंगावरची चादर कुठे आहे? ताई, मी कपाटात ठेवलीये. मला आणता का? मालक तिथंच आहे. तुमच्यासाठी इतकी महत्वाची असलेली गोष्ट मी कशी जाऊ दे?